लोक म्हणतात शनी आला की संकट येते, काम ठप्प होतात, काम हळूहळू चालायला लागतात, आयुष्यामध्ये स्ट्रगल खूप वाढते, हार्डवर्क खूप वाढते, काम जितके केले तितके फळ मिळत नाही. पण शनी हा एक न्यायाधीश आहे जो तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देतो. आता हा शनी तुमच्या कुंडलीमध्ये बसून तुम्हाला कसे रिझल्ट देतो, चांगले की वाईट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा खूप शुभ मुहूर्त आहे चॅनलला सबस्क्राईब करण्याचा. चला तर मग जाणून घेऊया हा शनी तुमच्या आयुष्याची गोष्ट कशी बदलतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुमच्याजवळ तुमची कुंडली असणे जरुरी आहे. तुमच्याजवळ तुमची कुंडली असेल तर ती ओपन करा, नसेल तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सॉफ्टवेअरवर जा, तुमचे डिटेल्स टाका, तुम्हाला तुमची कुंडली मिळेल. तुमची कुंडली कशी अशा प्रकारे दिसेल. याच कुंडलीला आपण लग्न कुंडली, बर्थ चार्ट आणि असेंडंट कुंडली असंही म्हणू शकतो. तर तुमची कुंडली अशा प्रकारे दिसते. आता आपण कुंडलीची काही बेसिक शिकू. जसे ही कुंडलीमध्ये 12 घर असतात आणि हे 12 घर फिक्स असतात. ते 12 घराची जागा कधी चेंज होत नाही. जे मूव्ह करतात ते प्लॅनेट करतात. आता हा जे घर बघताय ना, हे तुमचं पहिलं घर आहे, जे फर्स्ट हाऊस आपण त्याला म्हणू शकतो. जसे या घरामध्ये आणि हे जे घर आहे ते तुमच्यासाठी पण सेम आहे, माझ्यासाठी पण सेम आहे आणि कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसाठी पण हे सेम घर असेल. हा चेंज नाही होणार. आणि हे जे घर आहे ना, याच्यामध्ये होऊ शकतं की इथे दुसरा कोणता नंबर असेल. जसे इथे नंबर असू शकतो की 5 नंबर आहे, 10 नंबर आहे, 11 नंबर आहे. आणि हे जे नंबर आहेत ना, हे राशीचे नंबर आहेत आणि हर एक राशीचं एक नाव आहे आणि त्याचा एक मालिक आहे. तर त्याच्यासाठी आहे ना, तुम्ही एक स्क्रीनवरती चार्ट पाहू शकता. तर त्या चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट जरूर घ्या. तर त्या राशीचे आहेत ना, नंबरनुसार तुम्हाला कळेल की याचा 5 नंबर म्हणजे सिंह राशी आहे, 10 म्हणजे ना कॅप्रिकॉन आहे, मकर राशी आहे, 1 नंबर म्हणजे मेष राशी आहे. तर हर एक राशीचे ना 1 ते 12 राशी आहेत आणि त्या 12 राशींचे एक एक नाव आहे. तर तो कोणतं नाव आहे ते तुम्हाला स्क्रीन समोर एक चार्ट आहे, त्याच्यावरती तुम्ही बघा. आता हे जे घर आहे ते पहिलं घर ते फिक्स राहील. हे तुमचं दुसरं घर आहे, हे तिसरं घर आहे आणि हे चौथं घर आहे. अशाच प्रकारे ही कुंडलीने अँटी क्लॉकवाईज रोटेट होते. आता इथे आल्यानंतर हे 12वं घर कन्सिडर होतं. आता इथं 12 आल्यानंतर त्याला 13 नका म्हणू. हे तुमचं फर्स्ट हाऊस अगेन फर्स्ट पासून स्टार्ट होईल. तर आता ही जी कुंडली आहे ना, ती उलटी उलटी मूव्ह होते. तर ही अँटी क्लॉकवाईज कुंडली आपली आहे ना मूव्ह होईल. तर हे तुमचं पहिलं, दुसरं अशा प्रकारे एक एक घर वाढत जाईल. तुम्हाला आता फक्त एवढंच करायचं की तुमच्या आता कोणत्या घरामध्ये तुमचा शनी बसलाय ते बघायचं. जसं आता हा पण होऊ शकतो की तुमचा शनी या घरामध्ये बसलाय, नाही तर या घरामध्ये 7व्या घरात बसलाय, नाही तर 10व्या घरामध्ये बसलाय. फक्त तुम्हाला तेवढंच बघायचं की तुमचा शनी नेमका कुठे बसलाय आहे. तर आपण एक एक करून हर एक हाऊसमध्ये आपण शनीबद्दल जाणून घेऊ की तुमचा अगर शनी 10व्या घरात बसला तर तो तुम्हाला कसे रिझल्ट देतो. तर तुमचा शनी आहे ना पहिल्या घरामध्ये बसला तर तुम्हाला कसे रिझल्ट देतो. अशा प्रकारे हर एक हाऊस बद्दल आपण ना डिटेलमध्ये जाणून घेऊ की तुमचा शनी तुमच्यासाठी कसे रिझल्ट देतो. बट आता शनी बद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर शनी असा प्लॅनेट आहे ना जो हार्डवर्कचा देवता आहे. तो बेसिक थोडेसे ना जनरल आपण ओव्हरव्ह्यू पाहू. शनी म्हणजे तुमच्या लाईफमध्ये करतो काय. शनीचे काही बेसिक ॲट्रिब्यूट्स आहेत. त्याच्यामधलं पहिलं आहे तुमचं हार्डवर्क. शनी म्हणजे काय करतो, तुमच्याकडून हार्डवर्क करून घेतो. आता शनी ज्या पण घरामध्ये बसेल ना, त्या घराशी रिलेटेड तुम्हाला स्ट्रगल करायला लावतो, हार्डवर्क करायला लावतो. आणि शनी म्हणजे ना डिले आहे. तर ज्या घरामध्ये बसेल ना, तर त्या हाऊसचे जे सिग्निफिकंट आहेत, म्हणजे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, जे तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. जसं फर्स्ट हाऊस तुमची पर्सनॅलिटी आहे, 10th हाऊस तुमचं करिअर आहे. तर तुम्हाला ते ना आयुष्यामध्ये हळूहळू मिळायला लागतं. असं नाही की म्हणजे बाकी प्लॅनेट कसं म्हणतात की जसे राहू आहे, बसल्यानंतर तुम्हाला काही ना काही प्रॉमिसेस आहे की तुम्हाला हे तुम्हाला मिळेलच अशा टाईपमध्ये, कधी लवकर कधी डिले. बट शनी बसल्यानंतर असं नाही की डिनाय आहे, बट ते कसं तुम्हाला हळूहळू मिळेल. तर हर एक हाऊसमध्ये बसून पहिलं काम काय करतो, हार्डवर्क करायला लावतो, स्ट्रगल क्रिएट करतो. कोणती पण गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, डिले होईल. असं इझिली तुम्हाला कोणती गोष्ट मिळणार नाही. आणि हे मेन म्हणजे शनीचं खूप मोठं ॲट्रिब्यूट्स आहेत. आता आपण एक एक करून हर एक घरामध्ये शनी कसा रिझल्ट देतो हे पाहूया. तर सगळ्यात पहिले आपण पहिल्या घरामध्ये शनी नेमकं काय करतो हे बघूया. आता तुमचं हे पहिलं घर आहे. आता या पहिल्या घरामध्ये होऊ शकतं तुम्ही जर मराठीची कुंडली बघितली तर त्याच्यावरती श लिहिलं असेल, जर इंग्लिशमध्ये असेल तर यसे लिहिलं असेल. तर या प्रकारे तुम्हाला कळेल की अच्छा माझा शनी पहिल्या घरामध्ये बसलाय. जेव्हा शनी तुमच्या पहिल्या घरामध्ये बसतो तेव्हा लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप गंभीर आहात, तुम्ही नियम कायदे फॉलो करणारे आहात, तुम्ही शिस्त फॉलो करता, असं लोकांना वाटू शकतं. आणि तुम्हाला नियमाने हर एक गोष्ट करणं जरुरी आहे, तरच हा शनी तुम्हाला चांगले रिझल्ट देतो आणि आयुष्यामध्ये तुम्हाला
तुम्हाला सगळ्या गोष्टी ना डिले मिळतात, हळूहळू मिळतात. बट हळू मिळतात, पण ज्या मिळतात ना त्या तुमच्याकडे राहतात जरूर. बट लाईफमध्ये असं म्हणतात ना की स्ट्रगल आहे बट डिनायल नाही आहे, सक्सेस तर जरूर मिळेल. आणि हा जो शनी आहे ना तुम्हाला आयुष्यामध्ये स्टार्टिंगला तुम्ही बघाल ना तुम्हाला हर एक गोष्टीसाठी, जॉब असेल, लग्नासाठी म्हणाल, नाही तर आयुष्यामध्ये कोणतीही जरी गोष्ट तुम्हाला मिळत असेल ना ती थोडी थोडी हळूहळू मिळते. असं एकदाच बाकीच्यांसारखं नाही की एक इंटरव्ह्यू दिला की तुम्हाला लगेच जॉब मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला हा शनी ना आयुष्यामध्ये डिले ना फेस करायला होतो. जर हा तुम्हाला शनी परेशान करत असेल ना तर तुमच्यासाठी एक चांगली रेमेडी ही आहे की तुम्ही ना नियम फॉलो करा. म्हणजे तुम्ही डिसिप्लिन तुमच्या लाईफमध्ये घेऊन या, म्हणजे तुमचे लाईफ मधले जे स्ट्रगल आहे ना ते थोडं कमी व्हायला लागतं. बघा शनी जो आहे ना तो न्यायाधीश आहे, जो जो काय म्हणतो की तुम्ही जर आहे ना डिसिप्लिन फॉलो केला तर मी तुम्हाला चांगले रिझल्ट देईल. तर तुमचा हा शनी तुम्हाला ही गोष्ट शिकवायला आला आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नियम कानून पाळणं खूप जरुरी आहे. तुम्ही जर माझा डिसिप्लिन फॉलो केला, म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय, आता मी जर डिसाईड केलं की मला सकाळी 7 वाजता उठायचंय तर दुनिया इकडची इकडे होऊ दे पण मला सकाळी 7ला उठायचंच आहे. 7-2 नाही झाला पाहिजे, 7-5 नाही झाला पाहिजे, म्हणजे मी 7 वाजताच उठलो पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला शनी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतं. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट करायला लागताल ना तेव्हा तुम्हाला हे शनी चांगले रिझल्ट द्यायला लागतो. आता जेव्हा तुमचा हा शनी दुसऱ्या घरामध्ये बसतो, म्हणजे हे तुमचं दुसरं घर आहे, आणि जेव्हा इथे शनी बसतो ना तिथं श लिहिलं असेल नाहीतर इंग्लिशमध्ये एस ए लिहिलं असेल, म्हणजे शनी तुमच्या दुसऱ्या घरामध्ये आहे. आणि शनी जेव्हा इथं बसतो ना अशा व्यक्तींची जी वाणी आहे ना ती, कारण की हे जे घर आहे ते वाणीच आहे, असं वाटतं की हा व्यक्ती ना खूप कठोर आहे. बोलताना असं वाटतं की अरे हा व्यक्तीला ना असं प्रेमाने बोलताच येत नाहीये. लोक यांच्याबद्दल असा विचार करतात. आणि ह्यांची जी टोन आहे ना ती खूप हळूहळू बोलणारी असते. म्हणजे ते असे बोलतात की जसे काही लोक असतात ते ना थोडं स्पीडनं बोलतात, आणि हे काही लोक जे असतात अशा लोकांचे घरचे म्हणतात की आमचा मुलगा ना थंड आहे, अशा टाईपमध्ये ते म्हणू शकतात. बेसिकली हा शनी इथं बसल्यामुळे ना तुमची जी वाणी आहे ना ती तुम्ही थोडंसं हळूहळू कोणती पण गोष्ट एक्सप्लेन करत असताल, हळूहळू गोष्टी बोलत असताल. तुमचं जे बोलणं आहे ते हळू असतं बेसिकली. आणि इथं जेव्हा शनी बसतो ना तुमचे जे खाण्याचे हॅबिट्स असतात ना त्या खूप गडबड करून टाकतो. आणि शनी इथं बसून तेच म्हणतो की मी इथं बसलो ना तर तुमच्या आयुष्यामध्ये नियम तुम्हाला खाण्यामध्ये आणावाच लागेल, नाही तर तुम्हाला हेल्थ इश्यूज देतो. इथं बसलेल्या शनी ना त्यांना मोस्टली त्यांच्या खाण्यामुळे त्यांना हेल्थ इश्यू होण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि हा एक हाऊस आहे ना तो मनीचा पण आहे. तर यांचं जे मनीचं जे हे आहे ना त्यांना आयुष्यामध्ये म्हणजे पैसे तर भेटतात, असं नाही की भेटत नाहीत, पण पैसे भेटण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावं लागते. आणि आयुष्यामध्ये लेट त्यांच्या आयुष्यामध्ये पैसे मिळतात. त्यांच्यासाठी चांगली हे असते की तुम्ही ना जेवढं होईल तेवढे इन्व्हेस्टमेंट करत राहा, म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे. बेसिकली पैसे तर मिळतील तुम्हाला, याचं काही हे नाहीये, बट थोडंसं हळू तुमच्या लेटर पार्टमध्ये म्हणजे ओल्ड एज मध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळतील असं म्हणतात. आणि जर तुमचा शनी तिसऱ्या घरामध्ये बसला, आता तिसऱ्या घरामध्ये बसला तिथे एसे लिहिला असेल नाहीतर श लिहिला असेल, म्हणजे तिसऱ्या घरामध्ये तुमचा शनी आहे. आणि जेव्हा शनी इथं बसतो ना त्या टाइमला तुमचे भावंडांसोबत तुमचं पटत नाही. तुम्हाला असं वाटतं की माझे भावंड जेवढे आहेत ना म्हणजे असे ते त्यांच्याशी काही ना काहीतरी मतभेद होत राहतात. बेसिकली इथं असं म्हणतो की शनी त्यांच्या भावंडांसोबत एकमेकांसोबत पटत नाही. आणि इथे जेव्हा शनी बसतो ना हा एक पराक्रमचा घर आहे, तर हा व्यक्ती खूप हार्डवर्किंग असतो आणि आपल्या हार्डवर्कनं लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी अचीव्ह करतो. तर हा व्यक्ती चांगला हार्डवर्क करतो आणि इथे बसलेला शनी चांगले रिझल्ट देतो. बट तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही हार्डवर्क करत राहा, तुम्हाला मी रिझल्ट देईल. आणि ही जी पोझिशन आहे, तुम्ही जर लेखक असाल, नाही तर कोणत्या टेक्निकल फील्डमध्ये असाल, नाही तर ट्रॅव्हलिंगचं कोणतं काम असेल तुमचं, तर हा शनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. आता जर हा शनी चौथ्या घरामध्ये बसलाय, म्हणजे हा तुमचा चौथा घर आहे, इथे जर एसे लिहिलं असेल नाही तर हिंदी या मराठीमध्ये श लिहिलं असेल, तर म्हणजे शनी तुमचा चौथ्या घरामध्ये आहे. आणि जेव्हा पण शनी चौथ्या घरामध्ये येतो ना त्या टाइमला तुमच्या आईसोबत तुमचे मतभेद होतात, तुमच्या आईसोबत तुमचं पटत नाही बेसिकली. आणि तुमच्या आईची हेल्थही खराब होती, मोस्टली त्यांच्या गुडघ्यांमध्ये वगैरे त्रास होतो, त्यांना हड्डांचा त्रास होतो. आणि इथे जेव्हा हे जे व्यक्ती आहेत ना त्यांना घरामध्ये बिलकुल करमत नाही, त्यांना असं वाटतं की कधी मी घरातून बाहेर निघेल. हे ते व्यक्ती आहेत ना जे ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करतात आणि त्यांना घरी टाइम स्पेंड करणं बिलकुल पसंत नाहीये. त्यांना असं म्हटलं ना आयुष्यात सगळं चांगलं आहे, बट ते म्हणतात की आयुष्यामध्ये सगळं चांगलं आहे, घर आहे पण सुख नाही, अशा प्रकारचे ना त्यांचं म्हणणं असतं. घरामध्ये त्यांना शांती भेटत नाही. आणि इथं बसल्यानंतर शनी फक्त एकच गोष्ट म्हणतो की तुम्ही घरापासून दूर जा, मी तुम्हाला चांगले रिझल्ट देईल. आणि काय होतं ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लक्झरी घर प्रॉपर्टी सगळं मिळतं, पण ते कसं मिळतं तुम्हाला तुम्ही ओल्ड एज मध्ये जास्त गेल्यानंतर मग तुम्हाला हे मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. म्हणजे लवकर तर नाही मिळणार, डिनायल नाहीये, मिळेल पण थोडंसं लेट मिळेल. आता जेव्हा शनी तुमच्या 5व्या घरामध्ये बसतो, आता इथे जर एसे लिहिला असेल नाही तर श लिहिला असेल, तर म्हणजे तुमचा शनी
5व्या घरामध्ये बसला. आता जेव्हा इथे शनी बसतो ना, ते हे लोक आहेत ना, त्यांची फिल्मी लव्ह स्टोरी ना असते. म्हणजे त्यांची अशी काहीतरी लव्ह स्टोरी असते ना, ट्रॅजेडिक बेसिकली लव्ह स्टोरी. त्यांच्या आयुष्यामध्ये एकतरी लव्ह स्टोरी अशी असते ना, की त्यांना असा धोका मिळालेला असते ना, काही ना काहीतरी सॅड स्टोरी म्हणू शकता. आणि त्यांची जी स्टोरी आहे ना, बेसिकली तुम्हाला ऐकायला हवी आणि त्यांच्या स्टोरीवरती ना एक मूवी जरूर बनू शकते. अशा टाईपची त्यांची लव्ह स्टोरी असते. आणि इथे शनी बसल्यानंतर ना, त्यांना काय होतं, त्यांच्या आहे ना स्टडीमध्ये, म्हणजे हा एज्युकेशनचा पण आहे ना हाऊस आहे, शाळेचा, म्हणजे तुमची अभ्यास वगैरे करताना तिथे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करतो. प्रॉब्लेम म्हणजे कसा, तुम्ही एज्युकेशनमध्ये तुमचे ना शाळा बदलल्या असतील, नाही तर तुम्हाला एज्युकेशनमध्ये गॅप आला असेल, चांगल्या प्रकारे स्टडी तुम्ही करू नाही शकला असेल, अशा प्रकारचे तुम्हाला इथं प्रॉब्लेम क्रिएट करतो जेव्हा शनी इथं 5व्या घरामध्ये बसतो. आता जेव्हा तुमचा शनी 6व्या घरामध्ये बसतो, आता इथं जर आहे ना एसे लिहिलं असेल, नाही तर श लिहिलं असेल, म्हणजे शनी तुमचा 6व्या घरात आहे. आणि जेव्हा शनी 6व्या घरात येतो ना, ही चांगली पोझिशन आहे. तुमचे शत्रू तुमच्यासमोर टिकू शकत नाहीत. बेसिकली तुमचे किती पण दुश्मन असू द्या, ते तुमच्याजवळ टिकू शकत नाही, कारण की हा शनी ना कॅपेबल आहे त्यांना हँडल करण्यासाठी. तुम्हाला त्यांना जाऊन आन्सर करायची काही गरज नाहीये. हा शनी त्यांना आहे ना म्हणतात ना की माझ्यासमोर कोणी टिकू शकत नाही, हे अशा टाईपचे आहेत ना, त्यांचा ॲटिट्यूड असतो. आणि बेसिकली जेव्हा इथं शनी बसतो ना, तर अशा व्यक्तींची ना जॉब थोडी फ्रिक्वेंटली चेंज होते. म्हणजे ना जॉबमध्ये अशी स्टेबल जॉब नाही मिळत. बट ही पोझिशन अगर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत असाल ना, तुम्हाला एका चांगल्या पोझिशनवरती तो आहे ना नक्की ठेवेल. तुम्हाला एक चांगली पोझिशन गव्हर्नमेंटमध्ये मिळेल, या तुम्ही गव्हर्नमेंट सोबत आहे ना तुम्ही काहीतरी काम करू शकता. तुम्ही याचा ट्राय करत असाल की अरे मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, जर तुमचा शनी 6व्या घरात आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आणि हा जो शनी आहे ना, तो फक्त एकच गोष्ट म्हणजे तुम्ही सेवाभाव ठेवा. तुम्ही जेवढी सेवाभाव ठेवाल ना, सेवाभाव म्हणजे तुम्ही तुमचे जे सबऑर्डिनेट आहेत, तुमचे जे सर्वंट आहेत, त्यांना ना असं फालतू बोलू नका, उलटून बोलू नका, त्यांचे पैसे मारू नका. मग हा शनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल. आणि तुमच्यासाठी एक खास रेमेडी आहे ना, तुम्ही जेवढी सेवा करताल, मंदिरामध्ये जेवढी सेवा करताल ना, तर सेवाभाव ठेवताल, तर तुम्हाला हा शनी खूप छान रिझल्ट देईल. खूप म्हणजे खूपच चांगले रिझल्ट देईल. आणि ही पोझिशन गव्हर्नमेंट जॉबसाठी चांगली आहे ना, मी ऑलरेडी सांगितले. आता जेव्हा शनी तुमचा 7व्या घरात बसेल, तेव्हा इथं श लिहिलं असेल, नाही ते एसे लिहिलं असेल. आता जेव्हा शनी 7व्या घरात बसतो ना, तो बेसिकली हा नॅचरली एक्झॉल्टेड आहे. एक्झॉल्टेड म्हणजे आपल्या आहे ना एकदम एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये आलाय. तर तिथे आल्यानंतर शनी चांगले रिझल्ट देतो. तुम्हाला बिझनेसमध्ये चांगले रिझल्ट मिळेल, ठीक आहे, तुम्हाला पैसे चांगले मिळेल, तुम्हाला तुमचा जो कामधंदा आहे तो चांगला चालेल. तुमचं जे आयुष्यामध्ये तुम्ही टार्गेट विचार केले असेल की मला हे आयुष्यात पाहिजे, ते पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतील. पण एक गोष्ट तो खराब करतो, तो म्हणजे तुमची मॅरेज लाईफ. तुमची जी मॅरिड लाईफ आहे ना, ती बेसिकली खराब करतो. मॅरिड म्हणजे एक तर तुमचा डिवोर्स होण्याचे चान्सेस आहेत, नाहीतर लग्न करायची इच्छा होणार नाही, नाहीतर होऊ शकतं की तुमचं डिले होईल तुमच्या लग्नामध्ये. तुमचं मोस्टली अगर हा जर शनी इथं बसला असेल ना, तुमची मोस्टली 30-35 नंतरच लग्न होण्याचे चान्सेस आहेत. हा शनी ना मॅरेजसाठी तर बिलकुल चांगला नाही. जर लवकर लग्न केलं तर डिवोर्स होण्याचे चान्सेस आहेत. एक तर हा शनी इथं बसून तुम्हाला लग्न लवकर होऊ देणारच नाही. जर आता ही गोष्ट तुम्ही कधी आहे ना तुम्हाला तुमच्यावरती लागू नाही होणार, जेव्हा तुमचा बृहस्पती ज्युपिटर तुम्हाला दृष्टी देत असेल, कुठून पण दृष्टी. आता दृष्टी काय असते आपण कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर बेसिकली खूप सारे कॉन्सेप्ट असतात, त्याच्यापैकी रूल आहेत. आता मी ज्या गोष्टी तुम्हाला बोलते त्या जर तुम्हाला ना रिलेट होत नसतील, तर त्याचं एकच रिझन असू शकतं की तुमचा कुठे ना कुठे ज्युपिटर, तुमचा बृहस्पती तुम्हाला ना दृष्टी देतून वाचवतोय. म्हणून तुमच्या खराब साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना मिनिमल होत आहेत, तुम्हाला चांगले रिझल्ट देत आहेत. तर हा शनी एक जसं मी म्हटलं मॅरेजसाठी तर बिलकुल चांगला नाही, बट तुमच्या करिअरसाठी चांगला आहे. तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम देईल, पर्सनल लाईफमध्ये स्ट्रगल देईल, बट आहे ना तुमच्या मॅरिड लाईफसाठी चांगला नाही, बट तुमच्या करिअरसाठी खूप चांगला आहे. आता जेव्हा शनी 8व्या घरामध्ये बसतो, तेव्हा इथं एसे लिहिलं असेल, नाहीतर मराठीमध्ये श लिहिलं असेल. आता जेव्हा शनी 8व्या घरामध्ये बसतो, 8व्या घरामध्ये कोणता पण प्लॅनेट चांगले रिझल्ट देत नाही. जेव्हा शनी इथं बसतो ना, त्या टाइमला एक गोष्ट होते की यांच्या आयुष्यामध्ये ना यांना अशा क्रॉनिकल इलनेस जास्त होतात. म्हणजे अशा बिमाऱ्या लागतात ना की त्या म्हणजे लवकर, म्हणजे असं म्हणतात ना ना जीने देंगे ना मरने देंगे, ना तुम्हाला जगू देतोय ना मरू देतोय, अशा टाईपचा हा शनी आहे. तुम्हाला म्हणजे अशी काहीतरी बिमारी देतो, ज्याने म्हणजे अशी बिमारी देतो त्याने की तुम्हाला ते खूप स्ट्रगल करायला लावेल, बट तुम्ही मरणारही नाही. तर हा शनी हा देतो. पण तुमच्यासाठी एकच गोष्ट असते की तुम्ही बिलकुल असे असतात ना व्यसनाची सवय लावू नका. जर तुम्हाला अल्कोहोल सिगरेट वगैरे कंझ्युम करायची सवय असेल तर तुम्ही सोडून द्या, नाही तर हा शनी तुम्हाला बिलकुल चांगले रिझल्ट देणार नाही. इथं बसल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली हेल्थमध्ये थोडासा जास्त परिणाम त्याचा दिसून येईल. आणि जेव्हा शनी 8व्या घरामध्ये बसतो ना, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये चढ उतार चालू असतात. कधी तुम्हाला अचानकच लाईफमध्ये काहीतरी अचिव्हमेंट मिळते, नाहीतर अचानकच तुमची जॉब जाते, नाहीतर काहीतरी लॉस होतो, काही ना काहीतरी बिझनेस
बिझनेसमध्ये लॉस होतो, काहीतरी अशी म्हणजे चढ उतार चालूच असते, एकदम स्टेबल लाईफ नाही देत तुम्हाला. इथे स्टेबिलिटीसाठी थोडीशी परेशानी होते. जर हा शनी तुम्हाला परेशान करत असेल ना, तुम्ही लास्टला 1-2 तशा रेमेडी सांगेल, पण तरी तुम्ही चॅरिटी करत राहा. जेवढी तुम्ही चॅरिटी करताल, दान ना दक्षिणा वगैरे करताल, तर तुमच्यासाठी चांगलं राहील, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आता जेव्हा तुमचा शनी 9व्या घरामध्ये बसतो, आता हे तुमचं 9वं घर आहे आणि इथे जर श लिहिलं असेल नाही ते एस ए लिहिलं असेल, तर शनी तुमच्या 9व्या घरामध्ये. आता हे गुरुचं घर आहे. आता गुरुच्या घरामध्ये बसल्यानंतर शनी जास्त परेशान नाही करत, बट काही गोष्टींमध्ये तुम्हाला परेशान करतो. जसं तुमच्या वडिलांसोबत तुमचं नाही पटणार. आता हे वडिलांचं बन घर आहे, त्यांच्याशी मतभेद होतात. आणि हे जे घर आहे ना, ते लकचं पण आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये लक तुमचं काम नाही करत. तुम्ही असं म्हणता, तुम्ही विचार करता की अरे लक लाईफमध्ये काही नाहीये, हार्डवर्क करावं लागते, हार्डवर्कनी सगळं काही मिळतं. तर लक थोडंसं उशिरा काम करतं आणि तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रगल जास्त करावं लागते, हार्डवर्क जास्त करावं लागतील. बाकीच्या लोकांना कसं 1-2 अटेम्प्ट मध्ये गोष्टी मिळतात, तुम्हाला कसं त्यांना 7-8 अटेम्प्ट करावं लागतील कोणत्याही गोष्टीसाठी. इझिली नाही कोणतीही गोष्ट मिळणार. आणि तुम्ही असं म्हणतात लक काही तुमच्यासाठी काम नाही करत आणि तुम्हाला हार्डवर्क निरंतर करावे लागतात. तर इथं बसलेला शनी अशा प्रकारे तुम्हाला परेशान करतो. बेसिकली तुमचं लक खराब करतो. वडिलांसोबत तुमचे रिलेशन चांगले राहत नाही. बट अगर तुम्ही रिलिजियस प्रॅक्टिसेस करत असाल ना, तर तुमचं लक काही म्हणजे तुमचं जसं वय वाढत राहील ना, तसं तुमचं लक चांगलं काम करायला लागेल. तर तुम्ही जर नास्तिक असाल तर बिलकुल राहू नका. तुम्ही आस्तिक बना. तुम्ही जेवढी पूजा पाठ करता तुमच्यासाठी चांगलं राहील. जेव्हा तुमचा शनी 10व्या घरामध्ये बसतो, आता इथं श लिहिलं असेल नाही तर एस ए लिहिलं असेल, तर हा आहे तुमचा 10वा घर. आणि या 10व्या घरामध्ये जेव्हा शनी बसतो ना, तर जॉबमध्ये अनस्टेबिलिटी घेऊन येतो. आता अनस्टेबिलिटी म्हणजे जिथे शनी बसतो ना, तिथे तुम्हाला स्टेबिलिटी आणायला थोडीशी प्रॉब्लेम होते. अनस्टेबिलिटी तुम्हाला फ्रिक्वेंटली जॉब चेंज करावा लागेल. बट इथे शनी बसल्यानंतर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटर रिलेटेड वर्क चांगलं मिळेल. तुम्ही एक चांगल्या पोझिशनवर काम करू शकता. ते तुमच्यासाठी एवढं मेक शुअर करेल. तुम्हाला वर्क एन्व्हायरमेंटमध्ये इझिली म्हणजे होतं ना की इझिली तुम्ही अडॅप्ट नाही करू शकणार. तुम्हाला थोडासा स्ट्रगल करावं लागेल. बट तुम्हाला कंटिन्यू तुम्ही हार्डवर्क करत राहिला इझिली गिव्हअप नाही केला, तर तुम्हाला हा शनी खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. तुमची जर इच्छा असेल की मला आयुष्यामध्ये ही पोझिशन पाहिजे, या पदावर मला काम करायचंय, तर तुम्ही हार्डवर्क करत राहिला तर तुम्हाला ते मिळू शकते. आणि अशा व्यक्तींना सुरुवातीला खूप हार्डवर्क करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, इझिली गोष्टी नाही मिळणार. बट जर तुम्ही करत राहिला तर डिले का होईना तुम्हाला सगळ्या आयुष्यामध्ये गोष्टी, पैसा, पॉवर सगळं काही मिळेल आणि पोझिशनही चांगली मिळेल. आता जेव्हा शनी तुमचा 11व्या घरामध्ये बसतो, तर इथं एस ए लिहिलं असेल नाही तर श लिहिलं असेल, तर म्हणजे तुमचा शनी 11व्या घरात आहे. जेव्हा 11व्या घरामध्ये शनी बसतो ना, तर अशा व्यक्तींचे मित्र जास्त टिकत नाही. म्हणजे त्यांना ना ते रियालिटी कळते की त्यांचे जे मित्र असतात ना, त्यांचे कामापुरते त्यांच्यासोबत राहतात, तर त्यांना मित्रांपासून थोडंसं परेशाानी होते. आणि जे मित्र तुमच्यासोबत टिकतात ना, ते आयुष्यभर साथ देणारे असतात. कमी मित्र असतात, एकतर म्हणजे तुमचं मोठं सर्कल असेल तर जेव्हा ते आता होऊ शकतं की ते छोटं सर्कल राहील आणि तुम्हाला त्यांची रियालिटी लवकरच कळेल. तर हा शनी बेसिकली फ्रेंडशिपसाठी थोडासा खराब रिझल्ट देतो. एक तर मित्र जास्त टिकत नाही आणि असतात ते थोडेसे चालबाज टाईपचे मित्र असतात. आणि इथे जेव्हा शनी बसतो ना, तुमचं नेटवर्क पण असे ना, म्हणजे तुम्हाला बेसिकली जास्त नेटवर्क बनवायला थोडंसं परेशानी क्रिएट करतो. बट इथं बसलेला शनी तुम्हाला खूप चांगले पैसे देऊ शकतो. पैसे चांगले देतो, बट थोडासा डिले अगेन करेल. बट तुम्हाला हार्डवर्क करत राहायचंय, तर तुम्हाला हा चांगला शनी रिझल्ट देईल. आता जेव्हा शनी तुमच्या 12व्या घरात बसतो, आता इथं जर एस ए लिहिलं असेल नाही तर श लिहिलं असेल, म्हणजे शनी तुमच्या 12व्या घरामध्ये आहे. आणि जेव्हा शनी 12व्या घरामध्ये बसतो ना, त्या टाइमला तुम्हाला एक गोष्ट तर नक्की की तुमच्या आयुष्यामध्ये खर्च खूप होणार आहे. हा मेक शुअर करा. तुमचं हॉस्पिटलमध्ये खर्च होईल, बेसिकली तुमचा अननेसेसरी खर्च होत राहील. एक तर तुम्हाला जर फॉरेनला जायची इच्छा असेल तर तुम्हाला तो डिले करेल, फॉरेनला इझिली जाऊ देणार नाही. असं होईल की तुमचा व्हिसा नाही लागणार, नाही तर फ्लाईट कॅन्सल होईल, तर काही ना काही ते अडथळे होतील आणि तुम्हाला फॉरेनला जायला 1-2 अटेम्प्ट तर मध्ये तुम्ही जाणं पॉसिबल नाही. बट एकदा जर गेला तिकडे तर तुम्हाला वापस येण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. असे काही लोक विचार करतात ना की मी 10-15 वर्ष फॉरेनला जाऊन काम करेल, नंतर मी वापस येईल. तर तुम्ही जेव्हा पण विचार करताना की मला आता वापस जायचं, त्याच टाइमला तुम्हाला कोणती चांगली पोझिशन ऑफर होते, नाहीतर काहीतरी नवीन जॉब ऑफर होते, काही ना काहीतरी होतं आणि तुम्ही तिथे थांबल्या जातात. आणि तुम्हाला इंडियामध्ये वापस येण्यासाठी, बेसिकली तुमच्या होमटाऊनला वापस येण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागेल. तर आम्ही तर आतापर्यंत बघितलं नाही की कोणाचा शनी 12व्या घरामध्ये आहे आणि त्यांनी इझिली ते शिफ्ट झाले, त्यांच्या होमटाऊन मध्ये वापस आले. तर हा शनी तुम्हाला अशा प्रकारे परेशान करू शकतो. बट हा शनी जर तुम्ही बेसिकली तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत राहिला, तर हा शनी तुम्हाला ओल्ड एज मध्ये तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. म्हणजे तुम्ही आता एखादी SIP करून ठेवा, 5,000 नाही तर 500 रुपये, 1,000 रुपये. तर हा शनी जसं जसं तुमचं वय वाढत आहे ना, 10, 15, 20 वर्षानंतर हे शनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल. तर हा शनी तुम्हाला चांगला मालामाल करू शकतो बेसिकली. पण तुम्हाला फक्त एवढंच आहे की शनीच्या काही गोष्टी ऍट्रिब्यूट्स
ऐकून घ्यावं लागतं. जसं ज्या ज्या घरामध्ये जिथं बसलाय ना, जसं आता तिसऱ्या घरामध्ये आहेत तर आपल्या बहीण भावांसोबत आहे ना पटवून घ्यावं लागेल. सेकंड हाऊस मध्ये आहे तर तुम्हाला बेसिकली आहे ना इटिंग हॅबिट्स चांगल्या ठेवावं लागतील. फोर्थ हाऊस मध्ये आहे तर तुमच्या आईसोबत तुमचे रिलेशन चांगले ठेवावं लागतील. फिफ्थ हाऊस मध्ये आहे तर तुमची जर लव्ह रिलेशनशिप आहेत, नाही तर तुम्ही जर तुमचे ना एज्युकेशन आहे, बेसिकली एज्युकेशन तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल. तुमच्या चिल्ड्रन सोबत आहे ना, की चिल्ड्रनचं पण हेच हाऊस आहे ना, तर त्यांच्यासोबत रिलेशन ठीक ठेवावं लागेल. 6व्या घरामध्ये आहे तर ऑलरेडी खूप चांगल्या फक्त सेवा करत आहे. 7व्या घरामध्ये आहे तर तुमच्या स्पाऊस सोबत तुम्हाला रिलेशनशिप चांगले ठेवावं लागेल. 8व्या घरामध्ये तर चॅरिटी करा. 9व्या घरामध्ये तुमच्या वडिलांसोबत तुमचे चांगले रिलेशन ठेवणं जरुरी आहे. 10व्या घरामध्ये तर निरंतर हार्डवर्क करत राहा, वेट करा, इझिली गिव्हअप करू नका, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळते. 11व्या घरामध्ये अगेन तुम्हाला हार्डवर्क करत राहायचं, इझिली गिव्हअप नाही करायचं, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळते. आणि तुमचे जे रिलेटिव्ह आहेत ना आणि फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत बेसिकली थोडेसे बेटर रिलेशन ठेवायचे आहेत. असे त्यांच्यासोबत ना असं नाही की काही ना रिलेशनशिप खराब करून ठेवायचं, तसं नाही करायचं. आणि जर 12व्या घरात असेल तर इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं. आणि फर्स्ट हाऊस मध्ये असेल तर तुमच्यासाठी डिसिप्लिन फॉलो करणं खूप जरुरी आहे, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळते. नाही तर हा शनी तुम्हाला खूप परेशान करेल. आता जर आहे ना लास्ट एक रेमेडी, जी जर तुमची आता शनीची ना महादशा चालू आहे, 7.5 चालू आहे, शनी तुमचा कसंही ना अंतरदशा, प्रत्यंतर दशा नाही तर महादशा मध्ये परेशान करत असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली रेमेडी आहे सातमुखी रुद्राक्ष घाला. जेव्हा तुम्ही सातमुखी रुद्राक्ष घालताल ना, तुमची दशा कशी पास होईल ना तुम्हाला कळणारही नाही. तुम्हाला हा शनी खूप चांगले रिझल्ट देईल. आणि शनी बेसिकली काय म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ना डिसिप्लिन फॉलो करा. आणि जे सातमुखी रुद्राक्ष आहे ना त्यालाच आपण लक्ष्मी रुद्राक्ष पण मिळतो. तर तुमच्या बेसिकली पैशाचे प्रॉब्लेम पण ठीक करतो आणि तुमचा शनी पण चांगला राहतो. तर तुम्हाला शनी कशा प्रकारे पण परेशान करतो. एक तर पहिले सातमुखी रुद्राक्ष घाला आणि दुसरं म्हणजे विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा. कुठे जर 7.5 जरी तुमची चालू असेल ना, तुमची ना ढय्या चालू असेल, तुमची महादशा चालू असेल, नाही तर तुमच्या लाईफमध्ये अडथळे येत आहेत, तुम्हाला तुमचं काम स्लो चालू आहे, तुम्हाला कामामध्ये ना यश मिळत नाहीये, दरिद्रता घरी येत आहे, घरामध्ये पैसे टिकत नाहीयेत आणि शनीची कोणती पण परेशानी आहे, तर बेसिकली विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायला चालू करा. पाठ करायचे तर मी ऑलरेडी बऱ्याचदा सांगितलं आहे की तुम्हाला 43 दिवसाचा संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेतल्यानंतर डे 1 पासून 43 दिवस होईपर्यंत त्याला कंटिन्यू करायचा आहे. आणि लेट सपोज तुम्ही 10 दिवस केला आणि 11व्या दिवशी मिस केला, तर तुम्हाला काय नंतर आता आज मी मिस केलं तर उद्यापासून मी लगे 11वं काउंट करेल असं नाही. तुम्हाला डे 1 पासून अगेन स्टार्ट करावं लागेल. तर कंटिन्यू 43 दिवस करा, मग तुमचे रिझल्ट जरूर शेअर करा. आणि आता तुमचा शनी कसे तुम्हाला रिझल्ट देतोय आणि कोणत्या घरामध्ये बसलाय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ट्राय करेल की त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुमचा काही फीडबॅक असेल, जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा. आणि आय होप तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.